पालकमंत्री महोदय आणि जिल्ह्यामध्ये सर्व सन्माननीय मंत्री महोदय व लोकप्रतिनिधीची आग्रह आहे, उद्योजकांची आग्रह आहे की आपल्याला जळगाव जिल्ह्याच्या विशेषतः MIDC आणि जो या परिसर आहे त्याला D+ असा दर्जा देण्याची मागणी आहे। या मागणीबद्दल वेळोवेळी पाठपुरावा आणि प्रस्ताव आदरणीय लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून गेलेला आहे आणि त्याच्यावर एक सकारात्मक निर्णय होईल याच्यासाठी सगळे लोक अपेक्षा आणि प्रार्थना करत आहेत। सर, आपण आता DPTCची जी बैठक झाली, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये आपल्याकडून काही त्याच्यावर सकारात्मक चर्चा झाली का? DPTCची बैठकमध्ये DPDC अंतर्गत झालेल्या कामाची सादरीकरण, पुढच्या वर्षाचा आराखडा आणि जिल्ह्याचे जो विकास दर आहे ते कसं वाढवता येईल या 3 विषयाबद्दल विशेषतः चर्चा झाली आणि या चर्चामध्ये सन्माननीय पालकमंत्री महोदय होते, आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही मीटिंग आहे। DPDCची जो मागच्या वर्षीमध्ये झालेले काम आहे त्याची सादरीकरण, विभिन्न हेड्समध्ये काय काय काम झाले त्याची त्या ठिकाणी सादरीकरण करण्यात आलं। कुठल्या गोष्टीबद्दल सुधार आहे, कुठल्या गोष्टी म्हणजे अजून काम करण्याची गरज आहे त्यांच्यामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांचं मार्गदर्शन करण्यात आलं। त्यांनी DPDCच्या कामाच्या संदर्भात आढावा घेऊन समाधान व्यक्त केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आणि पुढच्या वर्षीचे जो आराखडा आहे ते आपण सादर केलेला आहे आणि त्याच्याबद्दल आराखडाच्या मान्यता व इतर गोष्टी राज्य सरकार स्तरावरून होणार आहे। गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या। गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा।